जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेज 2 ची जी कार्यवाही आहे तर ती मागील 1 महिन्यापासून सध्या बघा सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये जी काही दुसऱ्यांदा मुदतवाढ जी मिळालेली तर ती मुदतवाढ म्हणजे 15 तारखेपर्यंत सध्या असणार आहे। मग ह्याच्यामध्ये ज्या संस्थांच्या सध्या बघा जाहिराती दिल्या नाही तर त्या संस्थेसंदर्भात ज्या काही कार्यवाही असेल किंवा ज्या सध्या सूचनापत्र असेल तर ते पुन्हा या ठिकाणी इश्यू होत आहे। कारण आता 15 तारखेपर्यंत सध्या मुदत आहे आणि काही अंशी आपल्याला माहिती आहे की ज्या आस्थापनांपैकी 1900 प्लस जे काही जाहिरात आहे तर त्या पवित्र पोर्टलवर सध्या बघा याच्यामध्ये रजिस्टर झालेले आहेत। ह्या 1900च्या वाढ जी असेल तर ती नक्कीच झाली असेल, परंतु काही ज्या सध्या बघा जिल्ह्यांमध्ये ज्या मोठमोठ्या संस्था आहेत तर त्यांच्या जाहिरात असेल किंवा जी काही बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल तर ते अजूनपर्यंत जे काही मावककडनं सध्या बघा अद्ययावत करून जी तपासणी असेल तर ती तपासणी सध्या त्या ठिकाणी झालेली नाही आणि त्या अनुषंगाने जे काही सूचनापत्र असेल तर ते सूचनापत्र प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने त्या जिल्ह्यामधील असलेल्या जे काही संस्था असेल, अनुदानित संस्था असेल तर त्यांना पत्र सध्या इश्यू होत आहे। कारण त्यांच्यामध्ये ज्या जाहिरातींची सध्या बघा काही संस्थेमध्ये जाहिरातीमध्ये किंवा मग संस्थेमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा रिक्त आहे, परंतु जी जाहिरात आहे तर ती जाहिरात त्या पवित्र पोर्टलवर जी काही यायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे तर ती सध्या बघा दिली जात नाही। तर त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या वतीने त्या ठिकाणी जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा इश्यू करून त्यांना लवकरात लवकर बिंदू नामावली अपडेट करून जाहिरात जी आहे तर ती जाहिरात देण्यासंदर्भात बघा सूचना देण्यात आल्या। त्या अनुषंगाने इथं जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इथं तुम्ही बघू शकतात। आता हे जे पत्र आहे तर हे पत्र सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकचे पत्र आहे 7/3/2025 ला सध्या इथं इश्यू करण्यात आलंय। तर हे पत्र बघा प्रति सचिव ह्यांना देण्यात आलंय। त्याच्यामध्ये ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये इथं बघू शकतात ज्ञान भारती सामाजिक सेवा संस्था सातारा, त्यानंतर यशोदा शिक्षण संस्था सातारा, 3 नंबरची आहे रयत शिक्षण संस्था सातारा, त्यानंतर महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणे, त्यानंतर लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ सातारा, त्यानंतर सातारा एज्युकेशन सोसायटी, समता शिक्षण संस्था, त्यानंतर आहे मान तालुका शिक्षण प्रसारक मंडळ दहिवडी, बरोबर। तर इत्यादी ह्या ज्या काही 7 ते 8 सध्या मोठ्या संस्था आहेत तर त्या संस्थांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय आणि ह्या पत्राचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, तर विषय जो आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी पदे रिक्त असून जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता कोणतीही कार्यवाही न केल्याबाबत। म्हणजे या ठिकाणी जे काही ह्या 8 संस्था आहे तर ह्या 8 संस्था फक्त बघा जे काही सातारा असेल, पुणे असेल तर त्या अंतर्गत सध्या येणाऱ्या संस्था आहे आणि त्यांची जी पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जी शिक्षक पद भरती आहे तर ती शिक्षक पद भरतीसाठी इथं पदे रिक्त असूनही सध्या जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात कोणतीही कार्यवाही सध्या न केल्यामुळे हा विषय सध्या इथं मांडण्यात आला आहे आणि त्यासाठी सूचना जी आहे तर ते सूचना इथं देण्यात आल्या आहे। तर त्यासाठी बघा इथं संदर्भ देखील आहे। पहिला म्हणजे माननीय आयुक्त शिक्षण विभाग जे काही शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं जे पत्र होतं तर त्या पत्राचा संदर्भ आहे। त्यानंतर VC देखील घेण्यात आली होती 5 तारखेची 5/2/2025 ला देखील सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर कार्यालयीन जे 2 पत्र आहे 19 तारखेचं आणि 5 तारखेचं, त्यानंतर संचालकांचं पत्राद्वारे किंवा VCद्वारे जो संदेश आहे तर असे संदर्भ इथं घेण्यात आले। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार या ठिकाणी कळवण्यात येते की आपल्या संस्थेमध्ये उपशिक्षकांची पदे रिक्त आहे। पवित्र पोर्टल अंतर्गत द्वितीय फेज दिनांक 20/1/2025 पासून सुरू झाला असून जिल्ह्यातील संस्थांची रिक्त पदे या ठिकाणी बघा आहेत त्या संस्थांना द्वितीय फेजमध्ये समाविष्ट होण्याकरिता बिंदू नामावलीची तपासणी या कार्यालयाकडून प्राथमिक तपासणी करून मागासवर्ग कक्ष पुणे यांच्याकडून संस्थेची बिंदू नामावली तपासून घेण्याकरिता सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि आपल्या संस्थेने आज अखेर पवित्र पोर्टलवर जी काही अंतर्गत पद भरती प्रक्रियेमध्ये बिंदू नामावली तपासण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही, तसेच जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही। म्हणजे जे काही अशा ज्या संस्था आहेत तर ह्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी अजूनपर्यंत पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती संदर्भात किंवा मग जी बिंदू नामावली अपडेट असेल किंवा रोस्टर जे काही कंप्लीट करण्यासंदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती आतापर्यंत देखील सध्या बघा झालेली नाही आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हे पत्र सध्या बघा इथं देण्यात आलेलं आहे। तसंच बघा पुढे ह्याच्यामध्ये काय नमूद आहे की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याकरिता दिनांक 15/3/2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे। आपल्या संस्थेची बिंदू नामावली प्राथमिक तपासणी या कार्यालयाकडून करून तदनंतर मागासवर्गीय कक्षाकडून तपासून
आलेल्या बिंदू नामावलीची नोंद पवित्र पोर्टलवर करण्यात यावी, जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही त्वरित करावी, सदर प्रक्रियेअभावी आपली शैक्षणिक संस्थेच्या शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदार आपल्या संस्थेची राहील, अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा सातारा यांचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या या ठिकाणी जे काही मुख्याध्यापक असेल किंवा सचिव असेल तर अध्यक्ष सचिव यांना इथं देण्यात आले। म्हणजे ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी म्हणजे उपशिक्षकांची पदे रिक्त असून जी काही प्रक्रिया असेल तर ती पवित्र पोर्टलवर किंवा मग जी सध्या मावककडून या ठिकाणी बघा रोस्टर जे आहे तर ते रोस्टर तपासणी करण्यासंदर्भात किंवा मग जी काही प्रक्रिया असेल रोस्टर अपडेटची तर ती देखील सध्या इथं झालेली नाही, अशा पद्धतीने हे पत्र सध्या इथं इश्यू आहे। तर हे फक्त बघा जी काही संबंधित जिल्हा आहे सातारा जिल्हा असेल कोल्हापूर पुणे तर त्या अनुषंगाने ह्या ज्या संस्था आहे तर त्या संस्थांना दिलंय। तर अशा बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी संस्था असेल की त्यांनी अजूनपर्यंत जी काही पवित्र पोर्टलवर जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात सध्या बघा ह्या ठिकाणी नोंद झालेली नाही, कारण त्यांची बिंदू नामावली असेल किंवा मग इतर ज्या काही गोष्टी असेल तर त्या ठिकाणी अपडेट न झाल्यामुळे किंवा इतर कारणे देखील असू शकतात, त्याच्यामुळे सध्या पवित्र पोर्टलवर ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिराती इथं बघा देण्यात आलेल्या नाही। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने जे काही रिमाइंडर लेटर असेल बरोबर म्हणजे या ठिकाणी स्मरणपत्र वगैरे असेल तर ते देखील इथं इश्यू होत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त वेकेन्सी असेल किंवा संस्थेच्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी फेज 2 मध्ये बघा इथं यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हे पत्र जे आहे तर ते पत्र सध्या वेळोवेळी सध्या इथं इश्यू होत आहे। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते जिल्हा परिषद सातारा संदर्भात या ठिकाणी ज्या संस्था इथं बघा देण्यात आलेल्या आहे त्याच्यामधल्या ह्या जर संस्था आपण बघितल्या तर मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांची वेकेन्सी देखील बघा जास्त असते। त्याच्यामध्ये ज्ञान भारती सामाजिक सेवा संस्था असेल, यशोदा शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था आपल्याला माहिती आहे, महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणेची आहे, त्यानंतर लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ सातारा, त्यानंतर सातारा एज्युकेशन सोसायटी, समता एज्युकेशन संस्था दहिवडी आणि मान तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अशा ह्या 8 संस्थांना जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे। जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आला आहे। तर ह्या वेकेन्सी जर ह्या ठिकाणी बघा आल्या तर जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा इथं वाढताना दिसून येईल। तर ह्याच्यामध्ये काही संस्थांच्या ज्या काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसमुळे देखील अडथळा बघा इथं येत असेल किंवा मग इतर कारणे देखील असू शकतात, परंतु जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियासाठी फेज 2 ची जी प्रक्रियासाठी इथं सूचनापत्र जे असेल तर ते इथं बघा देण्यात आलं आहे आणि लवकरात लवकर जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा इथं करण्यासंदर्भात तशा सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे। आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी 15 तारखेपर्यंत मुदत आहे, तर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती मे बी या ठिकाणी कशा पद्धतीने होते त्या संदर्भात जशी अपडेट येईल तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या ही फक्त 1 ते 2 जिल्हा परिषद संदर्भात बघा माहिती होती, तर महाराष्ट्रात अजून कितीतरी संस्था आहे की त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात सध्या बघा इथं दिलेल्या नाहीत, अशा पद्धतीने आपल्याला इथून दिसून येत आहे। तर पुढील कार्यवाही जशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने तुम्हाला अपडेट देऊ। तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने जास्तीत जास्त वेकेन्सी आणि जास्तीत जास्त जे काही शैक्षणिक जे नुकसान असेल विद्यार्थ्यांचं तर ते न होऊ देण्यासंदर्भात या ठिकाणी भरती प्रक्रिया बघा लवकरात लवकर जी काही होईल अशा पद्धतीने जे काही काम आहे तर ते सध्या इथं सुरू आहे। तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात, तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर हे चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आपण पोचवू। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, तर लाईक करा, शेअर करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।